उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथे शेतकऱ्यांच्या शांततामय आंदोलनात भाजपाच्या मंत्री पुत्राने आपल्या भरधाव वाहनाने 4 शेतकऱ्यांना चिरडून ठार केल्याप्रकरणी 11 ऑक्टोबर रोजी काँग्रेसच्या वतीने मोदी सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली। बिझीलँड सिटीलँडमध्ये कडकडीत बंद पाडण्यात आला। काँग्रेसच्या वतीने शहीद झालेल्या शेतकऱ्यांना यावेळी आदरांजली देखील वाहण्यात आली। महाविकास आघाडीच्या वतीने लखीमपूर येथील शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते। त्या आव्हानाला प्रतिसाद देत काँग्रेसच्या वतीने बिझीलँड सिटीलँड येथे निदर्शने करण्यात आली। शेतकरी विरोधी सरकारचा निषेध असो, मोदी सरकार मुर्दाबाद अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या। बिझीलँडमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने हत्याकांड शहीद झालेल्या सर्व शेतकऱ्यांना यावेळी आदरांजली देखील वाहण्यात आली। यावेळी नांदगाव पेठ पोलिसांनी चोख बंदोबस्त या ठिकाणी बजावला होता। काही प्रतिष्ठाने उघडी असल्याने यावेळी दुकान मालक आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली होती। पोलिसांच्या सतर्कतेने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। या आंदोलनात काँग्रेसचे वीरेंद्र जाधव, हरीश मोरे, बाळासाहेब देशमुख, पंकज देशमुख, अक्षय सरोदे, सूरज गंधे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। 11 ऑक्टोबर 2021 ला महाराष्ट्र सरकार महाविकास आघाडी सरकारने आज बंदची हाक दिलेली आहे। उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर येथे झालेल्या ॲक्सिडेंटली म्हणजे अक्षरशः एका मंत्र्याच्या मुलानं शेतकऱ्यांच्या रॅलीमध्ये गाडी घुसवून शेतकऱ्यांना चिरडून टाकलं। तिथे 5 ते 6 शेतकरी अक्षरशः मृत पावले। त्या घटनेची उत्तर प्रदेश सरकारने कुठेही दखल न घेता उलट मंत्र्याच्या पोराला नोटीस देऊन म्हणतात की तुम्ही पोलीस स्टेशनला हजर राहा। या गोष्टीची अवहेलना उत्तर प्रदेश सरकारने केली। आज भारतभर त्या निमित्ताने सर्व भारत बंदची हाक दिलेली आहे। त्या निमित्ताने आम्ही सर्व अमरावती तालुक्याच्या वतीने अमरावती तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज सिटीलँड बिझीलँड मार्केटमध्ये बंद करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत। या घटनेचा आम्ही सर्व काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते निषेध करतो आणि आज सर्वांनी या व्यापाऱ्यांनी कामगारांनी सर्वांनी सहकार्य करावे हीच यांना विनंती। मंगेश तायडे, विदर्भ न्यूज, नांदगाव पेठ।